हे आयुष्या, आज ना तुझ्याकडे मागे वळून बघावंसं वाटलंय मला आणि तू अधिकाधिक प्रीतिकर वाटू लागलास. तुझा हात हातात घेतानाच तेरी हर शर्त मुझे मंजूर है. तरी पण जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, अशी सुप्त अपेक्षा ठेवूनच तुझं बोट मी पकडलं. तुझ्याबरोबर बेफिकीरपणे मी चालायला सुरुवात केली. तू जहां ले जाए वही मंजिल असं म्हणत. कारण तुझ्यावर विश्वासापेक्षा श्रद्धाच अधिक होती माझी. विश्वास सवालों की यात्रा पर ले जाता है, लेकिन श्रद्धा का बोध सवालों को गिरा देता है. हे आयुष्या, तू प्रत्येकाला त्याचं त्याचं एक राज्य दिलंस आणि एक सिंहासनही. तूही मला दाखवलं होतंस लहानपणीच. खूप दूरवर होतं ते. मला त्यावर पटकन उडी मारून बसायचंही होतं. पण असं नाही बसू देणार मी तुला. त्याची एक एक पायरी चढून जायचं आहे असं म्हणाला होतास. त्या एक एक पायरीला तू मेहनतीचा, प्रामाणिकतेचा, सत्याचा, समाधानी वृत्तीचा, विवेकाचा आणि आत्मविश्वासाचा आधार देत गेलास आणि जगणं उत्सव बनवलंस माझं. सितारों के आगे जहां और भी है, ए जिंदगी तेरे इम्तहां अभी बाकी है. हे मला उमजत गेलं आणि मला तू सतत कार्यरत ठेवलंस. निराशा हा सगळ्यात स्वतःचा मोठा अपमान असतो हे तू शिकवलं आणि मी सकारात्मक होत गेले. कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है बहने दो असं म्हणत गेले. पण तू जे देशील ते माझ्यासाठी सर्वोत्तम असेल याची खात्री होती मला. सपनों में बहने दो असं म्हटलंही असेल कदाचित मी तुला. आणि एक एक स्वप्नांचा महाल उभा करत गेलास माझ्या पुढे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे वेड्यासारखी धावत राहिले. कधी दमले, कधी थकले, पण त्यातून मिळणाऱ्या यशाने उल्हासित पण होऊन गेले. तू मात्र लांबून बघत हसत राहिलास. तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नसतं असा तुझ्या हसण्याचा अर्थ असेल कदाचित. पण तरीही तुझं हसणं गूढ वाटायचं मला. दिल के आईने में है तस्वीरे यार, जब गर्दन झुकाई देखी. या अनुभूतीतून कर्मातला ईश्वर दाखवलास आणि तो अधिक जवळ बसू लागला. या भाऊगर्दीत फिरताना कित्येकदा माझ्याशीच संवाद घडवून देऊ लागलास आणि मीच माझी एक सखी होत गेले आणि त्यातून मिळणाऱ्या अभूतपूर्व शांतीच्या सोहळ्याची मी अधिकारीही बनत गेले. तुझी एक गोष्ट मला बेहद आवडली. तू भरभरून एकदम कधीच दिलं नाहीस. हळूहळू सुखाची, आनंदाची ओटी भरत गेलास माझी. आणि आज त्याच भरल्या ओटीनं मी मिरवते आहे सगळीकडे. जगताना जागोजागी असलेली ठिगळं शिवत गेलास आणि आज एका वळणावर एक रेशमी महावस्त्र तू पांघरलंस माझ्यावर. मोरी रतियों से छूटा अंधेरा, तूने मुस्कानों को यूं बिखेरा. कधीतरी सहज म्हणून व्यक्त केलेली इच्छा तू तथास्तू म्हणत पूर्ण करत गेलास. खूप दिलंस तू मला. कदाचित माझ्या योग्यतेपेक्षा, पात्रतेपेक्षा आणि माझ्या झोळीपेक्षाही जास्त. आता तुझ्या या वाटेवर मला एक परतीचं वळण दिसलं. म्हणूनच कृतज्ञतेचा सोहळा मी तुझ्याप्रती करू इच्छित आहे. किती दान आहे तुझं माझ्यासाठी यापुढे माहीत नाही, पण आजचा मुहूर्त सुयोग्य वाटतो आहे मला. म्हणून तुझ्याप्रती कृतज्ञ राहणं मला माझा अहोभाव प्रगट करण्यासारखं आहे. आत्तापर्यंत माझ्यासाठी सर्वोत्तम दिलंस, म्हणूनच तुझा हातही मला खूप आश्वासक वाटला. म्हणूनच तेरे आगे मैं सर को झुकाऊं. आयुष्या, तू गणित नाहीस, तर्कही नाहीस. तू तो खुला राज है. सुलझाए तो उत्सव है, महाभोग है.
आज या सुवर्णमयी 50शीचं माप ओलांडून मी पुढे जात आहे. आता मागते आहे दान, शांतीचं आणि उत्तम आरोग्याचं. कायम तुझ्या ऋणात. सीमा दीपक कांचन, तळेगाव दाभाडे.